हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवा पुनः पुनः अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता घडे पुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी संत श्रेष्ठ श्री ज्ञानोबा माऊली जगद्गुरु श्री तुकाराम महाराज नाथ महाराज सर्वांना वंदन करतो. परमपूज्य काकांना वंदन, परमपूज्य मंदाताईंना वंदन. आज उपस्थित असलेले आदरणीय चौगले सर, आदरणीय घायाळ सर, आदरणीय लगाडे सर, वर्षाताई या सगळ्यांना वंदन करतो. आणि आजच्या या चिंतनाला सुरुवात करूया. आपण मालिकेतील पुढचं चिंतन आपण सुरू करतोय. आपण काल 7व्या श्लोकापर्यंत आलो होतो. आज 8व्या श्लोकापासून आपण जायचं आहे. ओवी क्रमांक 102 पर्यंत झालं होतं. आता 102च्या पुढे 103 पासून थोडंसं चिंतन बघायचं आहे. वास्तविक पहिला अध्याय हा काही चिंतनाचा नाही, विषादाचा आहे. आणि विषाद म्हणजे विचार पण आहे त्यामध्ये, पण तरीसुद्धा त्यामध्ये चिंतन फार कमी आहे. आणि म्हणूनच आचार्यांनी त्याच्यावरती भाष्य लिहिलं नाही. कदाचित असेल तसं काहीतरी, पण त्याच्यावरती भाष्य उपलब्ध नाही. मात्र आचार्यांचं भगवद्गीतेच्या पहिल्या अध्यायावरती 2ऱ्या अध्यायापासून भाष्य लिहायला सुरुवात केली त्याने. खरं वास्तविक भगवद्गीता सुरू होते तत्त्वज्ञानाला ती 2ऱ्या अध्यायातल्या 11व्या श्लोकापासूनच सुरू होते. आणि तिथूनच खरं तत्त्वज्ञान माऊलींनी सुद्धा मांडलेलं आहे. पण माऊलींनी तसा विचार केला नाही. मात्र ज्ञानेश्वर माऊलींचं एक विशिष्ट वैशिष्ट्य, एक प्रकार वेगळं आहे, वेगळेपण. आणि ते म्हणजे त्यांनी पहिल्या अध्यायाला सुद्धा तेवढाच मान दिलेला आहे. आणि युद्धाचं वर्णन केलेलं आहे. युद्धामध्ये असणाऱ्या शूरवीरांचं वर्णन जे भगवद्गीतेनं केलं नव्हतं त्याच्यापेक्षा रंगवून असं वर्णन माऊलींनी पहिल्या अध्यायामध्ये केलेलं आहे. त्यामुळं बऱ्याचपैकी आपल्याला इतिहासाचा उलगडा होतो. महाभारत एक काय इतिहास होता महाभारताचा याचाही अंदाज थोडा बहुत का असं नाही येतो त्यामध्ये. म्हणून महाभारताचा काही भागसुद्धा आपण बघत आलो की महाभारत नेमकं, कारण त्याची पार्श्वभूमी, ज्ञानेश्वरीची पार्श्वभूमी महाभारतामध्ये आहे, जशी गीतेशी संबंधित आहे. गीता ही महाभारतातला एक पार्ट आहे, एक भाग आहे. आणि त्यामुळं गीता सांगताना, ज्ञानेश्वरी सांगताना महाभारताशी संबंध असणं अगदी साहजिकच आहे. त्यामुळं थोडंसं आपल्याला इकडं तिकडं बघावं लागतं, थोडंसं हस्तिनापुरात जावं लागतं किंवा द्वारकेला जाऊन यावं लागतं. तर थोडंसं असं होतं. आज आपण 103 नंबरच्या ओळीपासून पुढं जरासं चिंतन आपण घेणार आहे. त्यामध्ये वर्णन करताना काल वर्णन केलं आहे दुर्योधनानं पांडवांच्या सैन्यांचं, आणि आत्ता जे वर्णन करणार आहेत तो आपल्या सैन्यांचं म्हणजे कौरवांच्या सैन्याचं वर्णन आता दुर्योधन करणार आहे. द्रोणाचार्य यांच्या जवळ जाऊन उभा राहायला लागलेला आहे. उभा राहून तो बोलतोय की आपलं सैन्य केवढं आहे, पांडवांचं सैन्य केवढं आहे. त्यामध्ये बोलताना त्याचा अहंकार दिसून येतो. अहंकारी आहेच, कारण दुर्योधन हे अहंकाराचं रूप आहे. जसं धृतराष्ट्र हे अज्ञानाचं रूप आहे, तसं दुर्योधन हे अहंकाराचं रूप आहे. आणि हे सगळं जे आहेत, कौरव 100 आहेत, हे सगळे माणसातले दोषच आपल्याला दाखवून देतात. सगळं रूपक मांडलेलं आहे महाभारतानं. त्या महाभारतातल्या रूपकावर चिंतन करण्यासारखं आहे. आपण काही महाभारत बघत नाही, आणि तरी पण पुढच्या काही श्लोकामधून आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यामधून आपण युद्धाची तयारी कशी चालू आहे हे फक्त बघणार आहोत. चिंतन त्यामध्ये फारसं नाही आहे. 7 नंबरचा श्लोक आहे, आणि त्या 7 नंबरच्या श्लोकामध्ये तो काय बोलतो बघा. अस्माकं तु विशिष्टा एतान्यबोध द्विजोत्तम नायका मम सैन्यस्य संज्ञार्थं तान ब्रवीम्यते. आणि त्याच्या पाठोपाठ 8वा सुद्धा श्लोक आहे. भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समिंतिजया अश्वथामा विकर्णश्च सोमदत्ती सथेवच. सगळ्यांची नावं घेतलेली आहेत. कोण कोण वीर आहेत जे कौरव सेनेमध्ये आहेत.
पांडवांचे सैनिक कमी आहेत असं तो फक्त अहंकारानं बोलतो. इथंच वर्णन करताना मात्र आता कौरवांच्या सैन्याचं चालू आहे. अहो पण द्विजश्रेष्ठ म्हणजे द्रोणाचार्यांना उद्देशून म्हणतो, आमच्याकडे जे निवडक वीर आहेत ते पण आपण ध्यानात घ्यावेत, ते माझ्या सैन्याचे नायक आहेत असं तो सांगतो. ते आपल्याला लक्षात यावे म्हणून त्यांची नावे सांगतो हा श्लोक. आणि 8व्या श्लोकामध्ये नावं सांगायला सुरुवात आहे. भवान, भीष्मच्च, कर्णच्च सगळ्यांची नावं सांगितलेली आहे. एक तर आपण स्वतः तुम्ही आहात म्हणजे द्रोणाचार्यांना उद्देशून शब्द वापरला. दुसरे भीष्माचार्य आहेत, कर्ण आहे, युद्धामध्ये सदा विजयी होणारे कृपाचार्य आहेत, ते कृपाचार्य सदा विजयी होणारे आहेत. नंतर आपला पुत्र अश्वत्थामा आहे, द्रोणाचार्याला उद्देशून म्हटलं. माझा भाऊ विकर्ण आहे आणि सोमदत्ताचा पुत्र जो आहे भूरिश्रवा, त्याचं नाव श्लोकात नाही पण वर्णन करताना मात्र भाषांतरात नाव आलेलं आहे. सोमदत्ती तथेवच असं वर्णन श्लोकात आहे, पण इथं वर्णन करताना भूरिश्रवा असं त्याचं नाव आहे. सोमदत्तीचा तो पुत्र आहे. ही नावं या श्लोकामधून आलेली आहेत. माऊली त्याच्यावरती भाष्य करताना म्हणतात, फार सुंदर भाष्य माऊली करतात. ते म्हणतात, आता आमच्या दळी नायक जे रूढ वीर सैनिक ते प्रसंगे ऐक सांगिजते. आता आपल्या सैन्यामध्ये जे नेतृत्व करणारे आहेत, नायक शब्द वापरला. नायक म्हणजे नेतृत्व करणारे. दळी एक शब्द त्यामध्ये आलेला आहे, म्हणजे दळ म्हणजे सैन्य दळ. सैन्यामध्ये नेतृत्व करणारे जे रूढवीर, रूढ म्हणजे नावाजलेले प्रसिद्ध असलेले सैनिक, ते प्रसंगे म्हणजे प्रसंगानुसार ऐक सांगिजते. आता ऐक तो मी सांगतो. फार म्हणजे विशिष्ट पद्धतीनं आपण शब्दार्थ जर घेतला तर ज्ञानेश्वरी पुढे जाऊन वाचताना आपल्याला कधी शब्दार्थाचं हे राहील त्यामध्ये की शब्द कसे कसे वापरलेले आहेत. इथं दळ हा शब्द सैनिकासाठी, नायक हा शब्द त्यातले जे वीर आहेत त्यांच्यासाठी, रूढवीर शब्द जो वापरले ते नावाजलेले या अर्थानं, आणि प्रसंगे ऐक सांगिजती. उद्देश एक दोन्ही जायजती बोलोनी तुम्ही आधी करुणी मुख्य जे जे. तुमच्या खेरीज इतर, तुमच्या खेरीज हा शब्द द्रोणाचार्यांना उद्देशून वापरला आहे. आपल्या बाजूचे जे कोणी 1-2 प्रमुख महायोद्धे आहेत त्यांची तुम्हाला माहिती असावी म्हणून जाता जाता सांगतो. तुम्ही आधी करुणी मुख्य जे जे. जायजती बोलोनी, जायजती बोलोनी म्हणजे जाता जाता सांगतो. शब्दाचा अर्थ जायजती असा आहे. जायजती म्हणजे जाता जाता, आणि उद्देश या शब्दाचा अर्थ होतो की तुम्हाला माहिती असावी म्हणून. उद्देश एक दोन वीरांची नावं मी जाता जाता तुम्हाला सांगतो. पुढे हा भीष्म गंगानंदनू, हे शब्द खास करून माऊलींचा आहे. हा, गंगानंदनू. भीष्म म्हटलं असं तर पुरेश होतं, पण नटवले त्याला. हे नटवण्याचं काम ज्ञानेश्वरीच फक्त करू शकते. भगवद्गीतेला ते जमलं नाही. भगवद्गीतेत त्याने ज्ञान सांगणं आणि सांगून टाकणं, काय करायचं ते करा जावं. माऊली तसं सोडत नाही, आपलं पाठलाग करतात की तुम्हाला हे समजून घेतलं पाहिजे असं त्यांचं मत आहे. त्यामुळे ते म्हणतात, हा भीष्म गंगानंदनू जो प्रताप तेजस्वी भानू, रिपू गज पंचाननू, कर्णवीरू, सगळ्यांची नावं सांगितलेली आहेत. असा दैदिम्यान पराक्रम ह्याचे ज्याचे तेज आहे असा गंगानंदनू म्हटला. असा प्रतिसूर्य, प्रताप तेजस्वी भानू म्हणजे प्रतिसूर्यच आहेत ते. रिपू गज पंचाननू कर्णवीरू. भीष्माचार्यांनी शत्रूच्या सैन्याच्या म्हणजे हत्तीच्या कळपासारखा, त्यात 3-4 शब्द आहेत बघा. रिपू गज पंचाननू 3 शब्द तरी आहेत. रिपू म्हणजे शत्रू, म्हणजे शत्रूच्या सैन्याच्या हत्तीच्या कळपासारखा गज शब्द वापरला आहे. आणि फडशा पाडणारा जणू काय सिंह, त्याला पंचाननू शब्द वापरलेला आहे. म्हणजे त्यात सिंह आहे, हत्ती आहे आणि शत्रू. शत्रूंना घाबरगुंडी उडवणारा कोण आहे? महावीर कर्ण. कर्णवीरू म्हणजे महावीर कर्ण पण आहे. या एकेकाचिनी मनोव्यापारे हे विश्व होय संहरे, हा कृपाचार्य न पुरे एकलाची. आता कृपाचार्याचं एका ओळीमध्ये वर्णन करतात. यांच्यापैकी एखाद्याने एकेकाचेनी मनोव्यापारे, जर मनात संकल्प केला, इच्छा केली तर विश्वाचा संहार म्हणजे हे विश्व होय संहरे, विश्वाचा संहार करू शकतो. एकेकातला कर्णानं ठरवलं तर तो विश्वाचा संहार करू शकतो. भीष्माने ठरवलं तर ते करू शकतात, द्रोणाचार्यांनी ठरवलं तर करू शकतात, आणि कृपाचार्यांनी ठरवलं ते करू शकतात. हे महावीर 4 वर्णन करताना सांगितलेले आहेत. हा कृपाचार्य न पुरे एकलाची. तेव्हा पांडवाच्या सैन्याचा संहार करण्यास हे एकटे कृपाचार्य सुद्धा पुरेसे नाहीत का असा प्रश्न विचारला आहे. एक विकर्णू वीरू आहे, दुसरा एक विकर्ण आहे.
हा दुर्योधनाचा भाऊ आहे. हा फार मोठा धर्मात्मा होऊन गेला तो पण होता आणि शूरवीर होता. एक विकर्णवीर आहे. हा अश्वत्थामा पहिला आहे. लगेच बाजूला अश्वत्थामा आहे, द्रोणाचार्यांचा पुत्र अश्वत्थामा. याचा अडदरू सदाव आहे. इथं अडदरू एक शब्द वापरलेला आहे. अडदरू द्रोणाचार्याचा पुत्र अश्वत्थामा दिसत आहे. त्याचे नाव ऐकताच प्रत्यक्ष यमाला सुद्धा मनामध्ये सतत धास्ती वाटेल. अडदुरू शब्द धास्तीसाठी वापरला आहे. सदा धास्ती वाटेल यमाला सुद्धा, असा तो कृतांतू मनी, कृतांत शब्द वापरला आहे. कृतांत म्हणजे यम, काळ, काळाला कृतांत म्हणतात. आणि म्हणून इथं यमाला सुद्धा म्हणजे कृतांतू मनी. हे सगळे माऊलींच्या आवडीचे शब्द आहेत, सगळे वापरलेले आहेत आणि त्याने व्यवस्थित वर्णन केलं आहे. म्हणजे या 2-4 ओव्यामधून 103 ते 107 पर्यंत या सगळ्यांची नावं सांगितलेली आहेत. ह्या 3-4 ओव्या ज्या आहेत, 5 ओव्या, त्या 2 श्लोकाचं वर्णन करणारे आहेत. 2 श्लोकामध्ये जी नावं दिलीत ती नावं दिलीत, पण नावाचा विस्तार माऊलीने केला. भगवद्गीतेने विस्तार केलेला नाही, सरळ अगदी रोखठोक नावं सांगून टाकलेली आहेत. पण माऊली मात्र विस्तार करतात. इथं गंगानंदनू शब्द वापरलेला आहे. गंगेचा पुत्र आहे तो गंगानंदनू. हे गंगानंदनू शब्द त्यांना पडला, त्याचं कारण आहे ते गंगेचे पुत्र होते म्हणून. शंतनू मूळचा राजा आहे, हस्तिनापूरचा राजा शंतनू. आणि शंतनूनं गंगेशी विवाह केला. गंगेशी विवाह करताना अट्ट घातली होती गंगेने, जर माझा पुत्र किंवा मुलं जी जन्माला येतील ती सगळी मी गंगेला सोडणार आहे, तुला मान्य असेल तर तू माझ्याशी लग्न कर. तरी तो म्हटला ठीक आहे म्हटला आणि लग्न केलं. असे 7 पुत्र गंगेला अर्पण केले. पण शेवटच्या वेळी 8व्या पुत्राला मात्र शंतनू म्हटला, एक तरी माझ्या राज्याचा वारस राहू दे, त्यामुळं मी हा पुत्र तुझ्याकडून घेणार. घ्या म्हटले, जसं ठरलंय तसं. तो मी घेतलं की मी जाणार. तर म्हटला गेलीच तरी हरकत नाही आता. पण ती गेली आणि हा राहिला 8वा, हा गंगेने दिलेला आहे. याला हाच भीष्माचार्य आहे. हा भीष्माचार्य म्हणून गंगानंदनू शब्द वापरलेला आहे. गंगेचा पुत्र म्हणलेला आहे. आणि गंगांचा पुत्र पुढे त्याची बरीचशी स्टोरी आहे, आपण महाभारतामध्ये बघायला पाहिजे. म्हणजे चित्रांगण वगैरे हे सत्यवतीचं सगळं पुढचं प्रकरण आहे. सत्यवती म्हणजे मत्स्यगंधा, मत्स्यगंधा म्हणजे पराशरांच्याकडून आलेली. हे सगळं व्याससुद्धा पांडवांचेच वंशज आहेत बरं काय, पांडवांचेच वंशज आहेत. व्यास वेगळे नाहीत. व्यासांच्या त्या संकल्पातूनच या युधिष्ठिर, अर्जुन, भीम यांचा जन्म झालेला आहे. नकुल, सहदेवाचा दोघांचा जन्मसुद्धा अश्विनी कुमार त्यांचे कर्ते मूळचे आहेत. इंद्रांपासून अर्जुन, यमांपासून युधिष्ठिर म्हणजे वायुपुत्र भीम, अशी वर्णनं त्यांची आहेत. म्हणजे वायूची साधना केली, आराधना केली कुंतीनं, त्यावेळी भीमाची निर्मिती आहे. हे सगळं वर्णन महाभारतामध्ये आपल्याला बघायला मिळतं. आपण त्यामध्ये जायचं नाही, अंबालिका, अंबिका वगैरे. पण एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे, अंबाजी होती ना, तिला स्वयंवरातून जिंकून आणल्या तिघींना. कुणासाठी माहिती आहे का? इथं राजाशी त्या विचित्रवीर्य जो आहे, चित्रांगद आणि विचित्रवीर्य हे शंतनूचे 2 पुत्र आहेत. आणि नंतरचे सत्यवतीचे. आणि ह्या दोघांना हा चित्रांगद गेला आणि विचित्रवीर्याला मूल झालं नाही. आणि ती दोघंही गेल्यानंतर आता राज्याला वारस नाही असं समजलं. त्यावेळी भीष्माचार्याला वारस करायचं होतं गादीचं, पण त्यांनी प्रतिज्ञा केलेली होती. सत्यवतीनं तिच्याकडनं वधवून घेतलं होतं, माझी 2 मुलं आहेत ना, चित्रगंध आणि विचित्रवीर्य, हेच गादीवर बसतील, हेच गादीवर बसतील. त्याच वेळी भीष्माचार्यांनी प्रतिज्ञा केली, मी कधी हस्तिनापूरच्या गादीवर बसणार नाही. म्हणून गंगापुत्र हे भीष्माचार्य, भीष्म प्रतिज्ञा हे शब्द त्यातून आलेले आहे. तसा तिथं वर्णन केलेलं आहे. त्यामुळं अंबाजी होती. सांगायचा मुद्दा तो वरचा आपल्याला काही नाही. अंबिका आणि अंबालिका यांच्यापासून ती झालेली दुसरी आहेत. पण अंबाजी होती ना, ती अंबा शाल्वराजावर तिचं प्रेम होतं, त्यामुळे ती इकडं स्वयंवरात आली नाही. ती शाल्वराजाकडे गेली, पण शाल्वराजाने तिचा स्वीकार केला नाही. म्हणून ती परत भीष्मांच्याकडे आली. ती म्हणली, भीष्माला माझ्याशी तुम्ही लग्न करा. ते म्हणले, मी नाही, मी प्रतिज्ञा केली नाही, मी लग्न करणार नाही. त्यामुळे त्यांनी लग्न केलं नाही. आणि म्हणून त्यांनी काय केलं की गेली त्यांचे गुरु परशुराम, कोणाचे? भीष्माचार्यांचे, त्यांच्याकडे गेले. आणि भीष्माचार्यांच्या गुरूंच्याकडे गेल्यावर भीष्माचार्यांची मध्यस्थी केली दोघांची परशुरामाने, की तू यांच्याशी लग्न कर आता, माझी आज्ञा म्हणून. तुमची आज्ञा असली तर मी मानणार नाही म्हटले भीष्माचार्य. किती कडक प्रतिज्ञा आहे. गुरूंना सुद्धा नाही. युद्ध केलं, परशुरामांना पराभूत केलं, म्हणजे आपल्या गुरूंनाच पराभूत केलं, पण लग्न केलं नाही. त्यामुळे तिनं काय केलं,
तिनं अग्नीत आपली आहुती देऊन टाकली आणि प्राणत्याग केला कुणी अंबानं. पण जाताना म्हणली मी सोडणार नाही तुला. कुणाला म्हणली? भीष्माचार्याला. पुढे इतिहास शिखंडीचा आहेच. शिखंडीच्या रूपाने ती जन्माला आली अंबा, आणि तिनं तिच्यामुळंच भीष्माचार्यांना मारता आलं अर्जुनाला. ती नसती ना शिखंडी, ती पुरुष काय स्त्री हे सांगता येत नाही असं पात्र आहे त्यातलं ते. आणि त्यामुळे त्यातल्या पात्रानं भीष्माचार्य म्हणजे तिच्यावर मी बाण सोडणार नाही, ती स्त्री आहे, मी कसा बाण सोडणार स्त्रीवरती, म्हणून गप्प बसले. आणि तेच साधलं बरोबर अर्जुनानं, आणि अर्जुनानं त्यांचं बरोबर काम केलं. वास्तविक इच्छामरणी होते. प्रताप सूर्य, प्रताप तेजस्वी भानू शब्द त्यासाठी वापरलाय बरं का. आपल्याला लक्षात येत नाही ज्ञानेश्वरी वाचताना प्रताप तेजस्वी भानू एवढा शब्द का गंगापुत्रासाठी वापरला. त्याला कारण आहे, स्वतःच्या गुरूंचा सुद्धा त्यांनी पराभव केला, एवढी भीष्म प्रतिज्ञा केलेली होती. हे सगळं शक्य झालं फक्त भीष्माचार्यांना, म्हणून हे 2 शब्द वापरलेले आहेत. तसाच कर्णाला शब्द रिपू गज पंचाननू असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे अनेक योद्ध्यांना भारी पडणारा. जसा सिंह त्या हत्तीच्या कळपांना दुर्लक्षित करतो, अजिबात लक्ष देत नाही त्यांच्याकडे, किंवा त्यांना तो फडशा पाडू शकतो सिंह एकटा, तसा हा एकटा कर्ण फार मोठा योद्धा होता, पण शापित बिचार. हे कर्णाचं चरित्र आपण बघायला लागलो तर शापित. बरेच वेळा काही आता मृत्युंजय किंवा राधेसारख्या कादंबऱ्या त्याच्यावरती काही लेखकांनी लिहिलेल्या आहेत. महाभारतामध्ये बघावं झालं तर खरं चरित्र महाभारतामध्ये बघायला मिळतं. कादंबऱ्या आपल्याला काय खरं चरित्र सांगतात, ते रंगवून सांगतात, पण महाभारतामध्ये त्याचं खरं पात्र रंगवलेलं आहे. की जेव्हा दुर्वास ऋषी आले, दुर्वास ऋषी कुंतीकडे, कुंती भोजाकडे आले, त्यावेळी दुर्वास ऋषीची सेवा कुंतीनं केली. आणि कुंतीला ते म्हटले तुला पाहिजे ते माझ्याकडे माग, कुठलाही वर माग. तर तिनं वर मागून घेतले की मी ज्यावेळी काय काय इच्छा करेल ते मला होऊ दे, असं तिनं वर मागून घेतले. आणि एक दिवशी सूर्याकडे बघताना सूर्याचं तेज पाहून तिला वाटलं असला एक पुत्र मला व्हावा. आणि खरोखरच ती गरोदर राहिली तेवढ्या नुसत्या शब्दामुळं, कारण दुर्वासाचा तसा वरच होता. आणि लग्न न होता गरोदर असल्यामुळं तिलाच वाईट वाटायला लागलं, म्हणून तिनं कर्णाला जेव्हा जन्म झाला तेव्हा पाठीत घातलं आणि सोडून दिलं. आणि अधिरथ नावाचा त्या हस्तिनापुरातला माणूस आहे, त्यालाही मूल नव्हतं, म्हणून त्याने तो सूत आहे, तो सूत म्हणून त्याला घेऊन आले पाठीतून. तिच्या आईचं नाव म्हणजे अधिरथच्या बायकोचं नाव राधा, त्यामुळं कर्णाला राधे म्हणतात. आणि ह्याच्यात जन्मताच कवचकुंडलं आणि कुंडलं आणि कवच हे दोन्ही धारण करून जन्माला आला. तो सूर्यासारखा होता, तो त्याला कोणी पराभूत करू शकलं नसतं, फक्त कटकारस्थानामुळं तो पराभूत झाला, अन्य झाला नसता. म्हणून त्याला कर्ण का म्हटलं तर कानात त्याची कुंडलं होती म्हणून कर्ण. राधे का म्हटलं, तो राधा तिची आई, जी मानलेली आई होती, जिनं सांभाळ केला, ती राधा, म्हणून तो राधे म्हटलेला आहे. असा हा कर्ण. त्याचं वर्णन रिपू गज पंचाननू असं माऊली करतात. माऊलीने उलगडा केलाय महाभारताचा. नाहीतर गंगापुत्र, प्रताप तेजस्वी भानू हे शब्द जे आहेत वापरलेले, किंवा कर्ण हा शब्द वापरला नसता. तसं हे सगळे जी रचना आहे ही रचना तिथं सांगितलेली आहे. म्हणून 2-3 ओळीमधून हा आपल्याला महाभारताचा उलगडा होतो. पुढचा 9वा नंबरचा श्लोक आहे बघा. अन्यच बहुवाशुरा मदरते त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा. सगळे युद्धामध्ये कसे आहेत बघा. दुसरे आणखीन अन्य बहुवा भरपूर आहेत, पुष्कळ शूरवीर आमच्या सैन्यात आहेत. ते सगळेजण युद्धकलेमध्ये अत्यंत निष्णात आहेत. शस्त्राने घेऊन माझ्यासाठी आपले प्राण देण्यास, शस्त्रास्त्रे घेऊन माझ्यासाठी आपले प्राण देण्यास तयार आहेत. ते सगळे तयार आहेत आणि माझ्यासाठी प्राणसुद्धा देऊ शकतात, असं द्रोणाचार्याला वर्णन करून सांगतात. कारण वरचे सगळे शूरवीर जे आहेत, मग अश्वत्थामा असू दे, कृपाचार्य असू दे, किंवा हे कर्ण असू दे, भीष्म असू दे, आणि द्रोणाचार्य, हे सगळे वीर, विकर्ण हे सगळे वीर माझ्यासाठी काहीही करायला तयार आहेत, असं दुर्योधन सांगतो. आपण अश्वत्थामा बघितला. अश्वत्थामा सुद्धा हा द्रोणाचार्यांचा मुलगा, आणि हा मुलगा नंतर त्याची परिस्थिती फार वाईट आहे. डोक्याचा मणीसुद्धा काढून घेतला आणि कृष्णाने सोडून दिला. आणि तो खरं त्याला वाटत होतं मला मरण द्या, कारण ब्रह्मास्त्र सोडलं होतं ना उत्तरेच्या गर्भावरती. त्यानं उत्तरेचा गर्भ मारायचा होता, पण सुदर्शन चक्रानं उत्तरेच्या गर्भाचं रक्षण केलं भगवान श्रीकृष्णाने. त्यामुळं परीक्षित जो उत्तरेच्या गर्भामध्ये होता तोच परीक्षित पुढं हस्तिनापूरचा राजा झाला, ज्याच्यामुळं भागवत घडलं. भागवत शुकाचार्याने कुणाला सांगितलं? परीक्षिताला सांगितलं.
आणि हे परीक्षितांनी ते ऐकलं 7 दिवसात आणि त्याला मुक्ती मिळाली. तो परीक्षित उत्तरेच्या गर्भामध्ये असताना अश्वत्थामानं चिडून का चिडला? त्यालाही कारण, माझ्या वडिलांचा घात करून कारस्थान करून माझ्या वडिलांचा वध केला असं त्याचं मत होतं. आणि त्यामुळं पांडवांचा समूळ नाश करायचा या उद्देशानं उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं होतं. पण त्याला नंतर ज्यावेळी शाप द्यायचा होता किंवा दंड करायचा होता त्यावेळी द्रौपदीच म्हटली त्याला दंड करू नका, त्याला तसाच सोडा, हीच त्याची शिक्षा आहे. म्हणून ती श्रीकृष्णाने त्याच्या डोक्यावर असणारा चांगला उच्च दर्जाचा कसला मणी, त्याला नाव काहीतरी आहे, तो मणी काढून घेतला. बळबळ वाहणारी जखम घेऊन आजही अश्वत्थामा फिरतो, कारण तो चिरंजीव आहे ना. 7 चिरंजीव आहेत ना, त्यातला अश्वत्थामा आहे. अश्वत्थामा बलिर्व्यासो हनुमानच विभीषणा कृपया परशुरामच सत्यता चिरंजीविना, असा श्लोकच आहे आपला बाहेरचा आपल्या शास्त्रामधला श्लोक आहे. 7 जण चिरंजीव आहेत, त्यातला अश्वत्थामा आणि कृपा शब्द आहे बघा. बोलायचं होतं अश्वत्थामा आणि कृपाचार्यांच्याबद्दल. हे कृपाचार्य सुद्धा मेलेले नाहीत, कुठेही वर्णन नाही महाभारतामध्ये त्यांचा वध झाला. अश्वत्थामाचं असं झालं, द्रोणाचार्यांचा वध झाला, भीष्माचार्य इच्छामरणी होते, ते शरपंजरी पडले आणि ती गेले, निघून गेले. भीष्माचार्य नुसते शरपंजरीवर पडले नाहीत, वेळ उत्तरायणाची वाट पाहिली. आपण 8व्या अध्यायामध्ये गेलो की म्हणतो दिवसा उत्तरायणामध्ये मृत्यू व्हावा वगैरे वगैरे. तसं काही नाही, मोक्षाच्या दृष्टीने विचार केला भगवद्गीतेनं मांडलेला आहे उत्तरायण पाहिजे, दक्षिणायन नको, कारण ते धूम्र आहे सगळं. आता हे धूम्र सगळं वर्णन करताना गीतेनं नसावं म्हणून सांगितलंय आणि त्या दक्षिणायनामध्ये नसावा मृत्यू म्हणून सांगितलंय. म्हणून ते वाट पाहत बसले बरेच दिवस. शरपंजरी म्हणजे सगळ्या त्या बाणाच्या टोकावरती वाट पाहत बसले होते. नुसते बसले नाहीत, ज्यावेळी युद्ध संपलं त्यावेळी सर्वजण त्यांना भेटायला गेलेले होते. त्यांच्या पायाशी राहून युधिष्ठिरला श्रीकृष्ण म्हणाले, युधिष्ठिरला म्हणाले, तू यांच्याकडनं आत्ताच काहीतरी ज्ञान घेऊन जा, आता ते जाणार आहेत, त्यांच्याकडून काहीतरी ज्ञान घे. आणि म्हणून त्याने भीष्म पर्वते आहे त्याच्यामध्ये बरेचसे काही तत्वज्ञान सांगितलं. त्या तत्वज्ञानामधली एक महत्त्वाची गोष्ट आहे विष्णू सहस्त्रनाम. आपण जे आता विष्णू सहस्त्रनाम वाचतो ना, ते त्यावेळी सांगितलं युधिष्ठिरला. म्हणून तिथं पहिल्या सुरुवातीलाच आपण भीष्म वॉच अशी सुरुवात आहे विष्णू सहस्त्रनामाची. त्याचं कारण ते आहे, अगोदर युधिष्ठिर आहे, युधिष्ठिरनं प्रश्न विचारला की विष्णू सहस्त्रनाम किती श्रेष्ठ आहे, त्याची माहिती भीष्माने त्या काळात त्या पर्वामध्ये दिलेली आहे. म्हणजे तो किती श्रेष्ठ दर्जाचा मनुष्य होता किंवा योद्धा होता हे लक्षात येतं. अश्वत्थामाची परिस्थिती अशी झाली की त्यानं त्या पद्धतीनं वागला आणि तशा पद्धतीनं तो सांगायचा मुद्दा होता की द्रोणाचार्यांचा वध केला आणि तो चुकीच्या पद्धतीनं केला, म्हणून अश्वत्थामाचा सूड घ्यायचा होता, म्हणून तो तसा वागला. कारण सगळेजण त्याच्या विरोधात गेले. वास्तविक द्रोणाचार्याला दृष्टद्युम्नाने मारलेला आहे. दृष्टद्युम्नानं मारलं त्याचंही कारण ते पाठिंबाचा इतिहास आहे. असो तर त्याला दृष्टद्युम्नानं मारल्यानंतर, त्यांचा वध झाल्यानंतर पुढे आपल्याला अश्वत्थामाची स्थिती बघायला मिळते की अश्वत्थामानं त्या रागाच्या भरात सगळ्यांना संपवायचं म्हणून उत्तरेच्या गर्भावरती ब्रह्मास्त्र सोडलं होतं. हा इतिहास पाठिंबाचा बराचसा आहे. पण कृपाचार्य जे आहेत हे कृपाचार्य कसे होते, शास्त्रात पारंगत असणारे कृपाचार्य. त्यामुळे द्रोणाचार्य, कृपाचार्य आणि भीष्माचार्य हे फार मोठी एक त्रिकूट जे होतं त्या हस्तिनापुरातलं. म्हणून काही काळ हस्तिनापूरचं राज्य सुरक्षित राहिलं होतं, पण नंतरच्या टप्प्यात ते राहू शकलं नाही. त्याला कारण आहे, त्याला अन्याय, अनिती, अधर्म याची जोड होती. त्यांचा पाया सगळा अधर्माचा, अन्यायाचा, अत्याचाराचा आणि अनितीचा होता. आणि त्यामुळं हस्तिनापूरचं राज्य भस्मसात झालं. त्याला कारण म्हणतात भगवान श्रीकृष्ण आहेत, पण ते निमित्त कारण आहे असं म्हणायला हरकत नाही. त्याचं खरं कारण जे आहे ते अनितीमध्ये आहे, अधर्मामध्ये आहे, अन्यायामध्ये आहे. आणि म्हणून त्यामुळंच या हस्तिनापुराचा सगळा नाश झाल्याचं आपल्याला बघायला मिळतं. माऊलीने या सगळ्यांचं वर्णन केलं. विकर्ण हा भाऊ आहे, विकर्ण एक शब्द आलाय बघा त्यामध्ये. विकर्ण हा दुर्योधनाचा भाऊ आहे आणि तोही शूरवीर होता, त्यालाही नंतर मारण्यात आलेला आहे. नंतरचा मुद्दा आहे. 9वा श्लोक आहे बघा. अन्य बहवा, आता आपण बघायला लागलोय. अन्य बहवा शुरा मधरते त्यक्त जीविता नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा असा आहे. सगळे युद्ध विशारामध्ये विशारद असलेले, पारंगत असलेले बरेचसे आमच्याकडे आहेत. त्यामध्ये कसं सांगतात बघा, माऊलींनी वर्णन केलंय बघा. माऊलींनी वर्णन करताना वरच्या श्लोकामध्ये समिंती जियो हा शब्द आलेला नाही, माऊली वापरतात बघा. समिंती जियो सोमदत्ती ऐसे अनेकी बहुत आहाती जयाची या बळामिती धाताही नेणे. धाता शब्द वापरला. धाता म्हणजे ब्रह्मदेवाला सुद्धा कळणार नाही त्यांची शक्ती केवढी होती, हे ब्रह्मदेवाला सुद्धा त्याचं आकलन होणार नाही.
युद्धात सदैव विजय मिळवणारा सोमदत्ती म्हणजे भूरुश्रवा आहे. असे आणखीन इतर पुष्कळ बहुत हाती शब्द वापरला. बहुत पुष्कळ योद्धे आहेत की ज्यांच्या सामर्थ्यांचा जयाची या बळा म्हणजे ज्यांच्या सामर्थ्यांचा मिती म्हणजे त्याचा आपल्याला काही अंदाज सुद्धा करता येत नाही. तो धाताही नेणे म्हणजे ते ब्रह्मदेवालाही काही कळलेलं नाही इतके शूरवीर त्यामध्ये होते. हा सोमदत्ती जो वापरलेला शब्द जो आहे हा सोमदत्तीचा मुलगा आपण त्याला म्हणतो की भूरुश्रवा हा त्यांचा मुलगा, पण मुळात हा हस्तिनापूरच्या वंशजामधला आहे. मला वाटतं राजा बहलिका शंतनूचा थोरला भाऊ. शंतनूचा हा हस्तिनापूरचा मूळ पुरुष मानलेला आहे आणि त्याचा तो नातू आहे. बहलिकांचा तो नातू आहे. कोण? हा भूरुश्रवा, म्हणजे त्यांच्याच वंशातला आहे. हे सगळेजण आलेले आहेत कुणाला वाचवायला? हस्तिनापूरचं राज्य वाचवायला आलेले आहेत. कुणाच्या बाजून लढायला? या अन्यायाच्या बाजूनं. नाईलाजास्तव लढणारे पुष्कळ आहेत. दुर्योधनाला खरी भीती वाटते ती तीच आहे की नाईलाजास्तव लढणाऱ्यांची फौज माझ्याकडे आहे आणि खरोखर मनानं लढणाऱ्यांची फौज तिकडं पांडवांच्याकडे आहे. म्हणूनच त्यांचा जय झाला. मनापासून केलेली कामं फलद्रूप होतात आणि कुणीतरी जबरदस्तीनं करून घेतलेली कामं जी आहेत ती पुढे यशापर्यंत जात नाहीत. महाभारत आपल्याला शिकवतं. आणि त्यामुळे नंतरच्या टप्प्यामध्ये हे जे घडलं म्हणजे इतकं काय जे सगळा इतिहास घडला त्याला कारण हे आहे. आणि म्हणून तसं झालं. तर हे अश्वत्थामा, विकर्ण आणि सोमदत्त आणि भूरुश्रवा याचं आपण उदाहरण बघितलं. आणि दुर्योधन या सगळ्या वाक्यावरून लक्षात येतो घाबरलेला होता. हे बघितलं ना वाक्य की लक्षात येतं. काय म्हणतो तो पुढे बघा. जे शस्त्रविद्या पारंगत मंत्र अवतार मूर्त हो का जे अस्त्रात येथून रूढ. म्हणजे शस्त्राच्या विद्येमध्ये जे पारंगत आहेत असे निपुण असलेले योद्धे ते मूर्तिमंत मंत्रच आहेत. मंत्रावतार मूर्त म्हणजे मूर्तिमंत मंत्र आहेत. इतकेच नाहीत तर सर्व प्रकारच्या अस्त्राची म्हणजे जे अस्त्रजात म्हणजे सर्व प्रकारची अस्त्र येथूनी रूढ यांच्यापासूनच खरोखर अस्तित्वात आली की काय असं वाटण्यासारखे ते योद्धे होते. माऊली सुंदर वर्णन करतात बरं काय. नंतर आपल्याला गीतेतनं हे कळलं नसतं एवढी गोष्ट. तर इथं वर्णन करताना ते म्हणतात की हे अप्रतिमल्ल जगी पुरता प्रतापू अंगी परी सर्व प्राणे मदची लागी आरायले असते. हे एवढे तोडीचे मल्ल आहेत की मूर्तिमंत पराक्रम आहेत असं असूनही सर्वांनी माझ्यासाठी प्राण अर्पण करायला ते तयार होते. हे त्याच्या बोलण्यातलं आहे बरं काय. वास्तविक पाहायला गेलं तर ते तसं नव्हतं. कारण दुर्योधन मुळात अनितीनं वागणारा होता. त्यामुळे त्याच्या मनात भीती असते. ज्यावेळी अनिती अन्याय आणि अत्याचार मनात असतात, कपट कारस्थान मनात असतं त्यावेळी भीती तिथं वास करत असते. भीती कुठं राहते? जिथं कपट असतं, जिथं अन्याय असतो, जिथं अप्रामाणिकपणा असतो तिथं भय असतं. हे भयाला राहायची जागा ही आहे. अन्याय कपट कारस्थान ही भयाची जागा आहे आणि तिथे राहत होती. पण पांडवांची सगळे मार्ग जो होता तो धर्माचा होता, न्यायाचा होता. दुर्योधन गेला आणि द्रोणाचार्याजवळ जाऊन सांगतो सगळ्या सैन्याची रचना. तसं अर्जुन उतरलाय रथातून आणि सैन्याची रचना कुणाला तरी सांगायला गेलाय असं झालं नाही. उतरलाच नाही रस्त्यात, रथातून उतरला नाही तो. कारण त्याला माहिती आहे ना आम्ही मारणार आहे सहजपणाने. किती खात्री होती बघा त्याची. याला खात्री नव्हती हे यातून दिसून येतं. याच्या बोलण्यावरून दिसतं की इतके आहेत बघा आता आपल्याला काय भ्यायची गरज नाही बघा. वगैरे गुज पटवून द्यायला लागलाय द्रोणाचार्याला. तो द्रोणाचार्यांनाही मनात माहिती आहे. कारण द्रोणाचार्य मनापासून लढत नव्हते, भीष्माचार्य मनापासून लढत नव्हते. राहिला कर्ण बिचारा तो शापित. वास्तविक त्याला शाप होता. त्याच्याकडे कुठलं अस्त्र होतं त्याला शाप नव्हता असं काही नाही. परशुरामाने अस्त्र दिलं पण ते शापितच होतं. आयत्या वेळी म्हणे तुला आठवणार नाही. मग ते अस्त्र घेऊन करायचं काय? ते अस्त्र घेऊन तो शिकून आला होता. क्षत्रिय होता ना, ते शिकवत होते. क्षत्रियाला शिकवणार काय ब्राह्मणाला शिकवणार असं काहीतरी म्हटले ते. आणि त्यामुळं तू ब्राह्मण नाहीच म्हटले. तू कसं काय माझ्याकडून अस्त्र शिकायला? तो क्षत्रिय असावास. कारण बसलाच कसा एवढा मोठा भुंगा तुझी मांडी पोकरतो तरी तू हल्ला नाहीस. मला मांडीवर हलवू ठेवलं नाहीस. डोकं तू माझं डोकं सुद्धा हलवू दिलं नाहीस. त्यांच्या मांडीवर झोपले होते ते. कुठल्या ऋषीने दिलं त्यांना अस्त्र आता आठवत नाही मला. ते ब्रह्मास्त्र दिलेलं होतं आणि त्यांच्या मांडीवर डोकं टिपून कर्णाच्या मांडीवर डोकं टिपून झोपले होते ते परशुराम. आणि ज्यावेळी ती अस्त्राची सगळी दिली त्यावेळी मांडीतून भुंगा पोकरत गेला तरी मांडी हलवली नाही गुरूंसाठी.
किती गुरूंच्यावर प्रेम होतं त्यांचं बघा. पण हे गुरूंचं प्रेम फलद्रूप झालं नाही. ते म्हटले एवढी मांडी पोकरली, या अर्थी तू क्षत्रिय आहेस, ब्राह्मण असतास तर तू मांडी हलवली असतीस आणि उठला असतास, नको नको आता मला त्रास व्हायला, दुखायला लागलंय असं म्हटलं असतास. तू म्हटला नाहीस, आता घेतलीस विद्या, जा, पण तुला आयत्या वेळी आठवणार नाही. आणि खरंच आयत्या वेळी ब्रह्मास्त्र आठवलं नाही त्यांना. आणि त्यामुळे मग वीज हातात घेऊन वगैरे वगैरे युद्धाचे बरेचसे प्रसंग आपल्यासमोर आहेत उभे. तर यातून हे गोड गोष्ट घडते की दुर्योधन घाबरला होता. आणि विशेष गोष्ट त्यातली काय होती, द्रोणाचार्याची सगळी भिस्त आपल्या जे किती 11 औक्षणी सैन्य जे होते त्याच्यावरती होती. आणि पांडवांची सगळी भिस्त होती ती भगवान श्रीकृष्णावरती होती. त्यामुळे सगळं बरोबर आहे. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजयो. विजय कुठं असणार आहे? यत्र योगेश्वर कृष्ण, जिथं कृष्ण आहे तिथंच विजय असणार आहे. भगवद्गीतेचा शेवट आपल्याला हेच सांगतो की जिथं कृष्ण आहे तिथंच विजय असतो. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे, अर्जुनाची दृष्टी भगवंतावर होती आणि दुर्योधनाची दृष्टी कशावर होती? सत्ता पिपासू होता, सत्ता मिळवणं, वैभव मिळवणं, आणि तेही अन्यायानं, यावर त्याची दृष्टी होती. त्यामुळे भगवंतावर दृष्टी असणारी जी आहेत त्यांची अंतःकरण निश्चितच बलवान असणार आहे. आणि त्यामुळे सगळे पांडव अंतःकरणानं बलवान होते. हा त्याच्याकडे औक्षणी किती सैन्य होते त्याचं सुद्धा वर्णन केलेलं आहे बघा. 21,860 रथ, 11 औक्षणी सैन्य म्हणजे किती होते त्याचंही वर्णन महाभारतामध्ये आहे. 21,860 रथ, 21,860 हत्ती, 65,910 घोडे आणि 1,09,350 पायदळ, या सगळ्यांना मिळून औक्षणी शब्द वापरलेला आहे. म्हणजे किती सैन्य असतील कौरवांच्याकडे हे बघायला मिळतं आपल्याला. त्या मानानं पांडवांची सैन्य म्हणतात फार कमी होतं. पर्याप्तम, अपर्याप्तम असे शब्द वापरलेले आहे बघा. पुढे आणि वर्णन करताना काय म्हणतात बघा, सगळे योद्धे कसे आहेत हे सांगताना दृष्टांत दिलाय माऊलीने. पतिव्रतेचे हृदय देशे, पती वाचुनी न स्पर्शे, मी सर्वस्व या तैसे सुभटाशे. सुभटाशी शब्द जो वापरला वीर योद्धे जे होते त्यांच्यासाठी, म्हणजे उदाहरण दिलेलं. पतिव्रता जशी शुद्ध हृदयानं असते तशा पद्धतीने सगळे योद्धे जे आहेत माझ्याशी अप्रामाणिक राहणार नाही, माझ्याशी प्रामाणिक आहेत. आमची या काजाचिनी पाडे, देखती आपले जीवित थोकडे, ऐसे निरवधी चोकडे स्वामी भक्त. या वीरांची स्वामी भक्ती इतकी शुद्ध आहे. चोकडे शब्द, चोकडे म्हणजे शुद्ध आणि अमर्याद आहे. निर्वधी म्हणजे अमर्याद आहे की आमच्या कार्याच्या तुलनेत, थोकडे तुलनेत यांना आपले जीवन ही कमी प्रतीचे, तुच्छ वाटते. म्हणजे कमी वाटतं. आपलं जीवित थोकडे, काजाचिनी पाडे, काज या शब्दाचा अर्थ आहे यांच्या कार्याच्या तुलनेत आमचं जे आहे आपलं जीवनही कमी प्रतीचं, तुच्छ वाढते. झुंजती कुळकेनी जाणती, कळे कीर्तीशी जिती, हे बहु असो क्षात्रनीती येथून या. पूर्वजांच्या शुद्ध कौशल्याचे संपूर्ण ज्ञान या योद्ध्यांना आहे. कला आणि कीर्तीशी जिवंत ठेवतात. आणि यापेक्षा क्षात्र धर्माची आचारसंहिता यांच्यापासून सुरू झालेली आहे असं दुर्योधन यांच्या सगळ्याचं वर्णन करत आहे. त्यामुळे हे वर्णन आपण बघायला लागलो की लक्षात येतं माऊलींनी वापरलेले शब्दांची रचना जी आहे ती भगवद्गीतेपेक्षा फार वेगळे. भगवद्गीता सूत्ररूपाने बोलते आणि माऊली व्याख्यान देतात, निरूपण करतात, ते सोडवून सांगतात भगवद्गीता कशी आहे ते. त्यामुळे भगवद्गीतेतल्या प्रत्येक शब्दाचं तरी निरूपण केलंच, पण ते शब्द सोडून त्याच्याशी संबंधित असलेले काही दृष्टांत माऊलीने दिलेले आहेत. आणि त्या दृष्टांतावरून आपल्याला भगवद्गीतेचं जे अंतरंग आहे ते समजायला लागतं. 10 नंबरचा श्लोक काय सांगतोय बघा, अपर्याप्त नाही, अजून एक ओळी राहिली बघा. ऐसे सर्वापरी पुरते, वीर दळी आमुते, आता काय गणू याते अपारे. सर्व दृष्टीने परिपूर्ण असे अनेक योद्धे आपल्या सैन्यात आहेत. ते इतके असंख्य आहेत की त्यांची मोजदाद कशी करू, असं दुर्योधन म्हणतो. अपर्याप्तम तदास्माकम बलम भीष्माभिरक्षितम, पर्याप्तम तिदमे तेषाम बलम भीमाभिरक्षितम. इकडे भीष्माभि म्हटलं, इकडे भीमाभि, म्हणजे दोन्हीही सेनापती आहेत. एक कौरवांचा सेनापती आहेत भीष्म, इकडे भीम आहेत पांडवांचे सेनापती. आमचे हे सैन्य फार मोठे असून त्याला भीष्म सांभाळणार आहे आणि त्यांचे सैन्य लहान असून त्यांचा नायक भीम आहे. त्यांना म्हणायचं आहे काय, छोटाच भीम आहे, त्याला काही एवढा विचार नाही. कारण पुढे शब्द वापरलाय भीमासाठी दुर्योधनानं, म्हणजे माऊलींनी तोंडात घातलाय तो दुर्योधनाच्या. त्यामुळं इथं त्यानं वर्णन करताना आमचे सैन्य फार मोठे आहेत म्हणजे दंभाची भाषा, गर्वाची भाषा.
आणि त्या गर्वानं हा युद्ध खेळायला निघालेला. त्यासाठी माऊली ओव्या काय टाकतात बघा. वरी क्षत्रिया माझी श्रेष्ठू, तो जगज्जती जगी सुबटू, तया दळवेपणाचा पाटू भीष्माशी पै. त्याशिवाय क्षत्रियामध्ये सर्वश्रेष्ठ महान योद्धा म्हणून या जगात ज्याचा नाव लौकिक आहे, जगज्जेठी सुबटू, जगी सुबटू, म्हणून तर अशा भीष्माचार्यांना या सैन्याचे आधिपत्य व सर्वाधिकार दिले आहेत. भीष्माचार्यांची स्तुती करतो. इथं वर्णन याचं कारण आहे भीष्माचार्यांची स्तुती. भीष्माचार्य त्यांच्याच बाजूचे आहेत अशी भीती याच्या मनामध्ये आहे. हे अर्जुनावर बाण सोडणारच नाहीत असं वर्णन पुढे आपल्याला बघायला मिळतं. अर्जुन निवांत राहिला आणि अर्जुनावरती बाण सोडत नाही असं त्यांच्यावरती आरोप आला भीष्माचार्यांच्यावरती. म्हणून भीष्माचार्यांनी काय केलं की आजच्या युद्धामध्ये एकतर अर्जुन तर जिवंत राहील, नाहीतर मी जिवंत राहील अशी प्रतिज्ञा केली. आणि ती भीष्माची प्रतिज्ञा होती. आणि भीष्माचार्य परशुरामाला पराभूत केलेले होते. अर्जुन त्यांच्यासाठी फार कमी दर्जाचा. त्यामुळे आजच्या युद्धामध्ये ते अर्जुनला राखणार नाहीत. म्हणून भगवान श्रीकृष्णाने एक नवीन कूटनीती दाखवलेली आहे आणि द्रौपदीला त्यांच्याकडे रात्रीचं छावणीमध्ये पाठवून त्यांच्याकडून सौभाग्यवती भो असा आशीर्वाद घेऊन आली द्रौपदी. त्यामुळं ती तिथं कला वापरली आणि नंतरच्या युद्धामध्ये भीष्माचार्य म्हणले, आता मी तुला दिला अनावर, त्याप्रमाणे तू आता राहू शकतीस, कारण तुझा वैभव, तुझं त्या सौभाग्य कोणच देणार नाही. अर्जुन उद्याच्या युद्धामध्ये जाणार नाही, याचा अर्थ मी पडणार आहे. म्हणजे दुसऱ्या दिवशी खरंच ते शरपंजरी पडले असं त्याचं एक वर्णन आहे. म्हणून ह्या भीष्माचार्यांना गोड बोलण्याचं काम या ओळीतून आपल्या लक्षात येतं की दुर्योधन त्याच्याशी गोड गोड बोलतो. त्याचं कारण असं आहे की त्याला वाटतं की भीष्माचार्य काही जरी केलं तरी त्यांच्या बाजूला जाण्यासारखे आहे. पुढे बघा आता याचे निबळे गवसले, हे दुर्ग जैसे पन्नासिले, येणे पाडे थेकुले लोकत्रे. आता या भीष्माचार्यांच्या आधिपत्याखाली सर्व सैन्य असल्यामुळे आपल्या सैन्यांची रचना एखाद्या किल्ल्यासारखी, दुर्ग जैसे पन्नासिले, पन्नासिले या शब्दाचा अर्थ रचना केलेली आहे. आणि दुर्ग म्हणजे किल्ला. येणे पाडे थेकुले याच्या तुलनेमध्ये, येणे पाडे म्हणजे त्याच्या तुलनेमध्ये तिन्ही लोकही अपुरे पडतील. थेकुले म्हणजे अपुरे आणि तिन्ही लोकत्रय म्हणजे तिन्ही लोक अपुरे पडतील असं वर्णन आहे. आधीच समुद्र पाही ते तर दुवाड पवन कवना नाही, मग वडवानुळ तैसे आई विरजा जैसे. मुळातच अमर्याद असलेला सागर त्याला अवघड वाटत असतो कोणालाही जाण्यासाठी, पार करण्यासाठी. पण त्याला जर त्या वडवानळाची जर आग लागली तर काय होईल असं माऊली म्हणतात. नात्रे प्रलयवनी महावातू, या दोघा जैसा सांधातू, तैसा हा गंगासुतू सेनापती. कसं गोड गोड बोललेले आहेत बघा. हा गंगासूत जो आहे म्हणजे भीष्माचार्य जे आहेत, महाप्रलयासारखा अग्नी आणि झंझावात आहे. तसे आमच्या सैन्याला लाभलेले सेनापती भीष्माचार्य असे आहेत असं वर्णन करतो. आता येणे श्री कवणे भिडे, हे पांडव सैन्य किरथोकडे, परी वरचेरीने पाडे दिसत असे. या सैन्याशी कोण टक्कर दिली एवढ्या? पांडवांचे सैन्य खरोखरच खूप कमी आहेत असं तो म्हणतो. म्हणजे किरथोकडे म्हणजे फार कमी आहेत. परी वरचिरीनी पाडे दिसत असे, पण त्यांची वरवरची रचना पाहिल्यास आमच्या सैन्याच्या तुलनेत खूपच आहेत असं वाटतंय म्हणतोय तो. किती खोचक गोष्ट मारल्या माऊलीने वापरल्या की आमच्या सैन्याच्या तुलनेमध्ये ते खूप आहेत असं वाटतंय, कारण त्यांची रचना चांगली आहे आमच्यापेक्षा, असं दुर्योधन स्वतः म्हणतो. भीमाला काय म्हणतोय बघा, म्हणजे कसं अगदी दंभानं बोलणं आहे. वरी भीम सेन बेतू शब्द वापरलाय. तो झाला असे सेना नातू, ऐशे बोलून या मातू सांडवी तेने. अडदांड असलेला म्हणजे मद्दड, मूड असा अर्थ आहे. तो बेतू शब्द वापरलाय, अडदांड आहे. भीमसेन सेनापती, त्याला सेनापती केला. एवढ्यावरच दुर्योधनानं काय केलं, दुर्योधनाशी द्रोणाचार्याशी असलेलं बोलणं तिथंच संपवलेलं आहे. म्हणजे 11व्या श्लोकापर्यंत तो बोलत आहे त्यांच्याशी. आपल्या सैन्याची सगळी जी वृत्तांत आहे तो वृत्तांत समोर मांडायला लागलेला आहे. आणि त्यामुळे या वृत्तांतावरून लक्षात येतं तो मुळात घाबरलेला आहे. आणि हे घाबरणं जे असतं हे अन्यायानं वागणाऱ्यांसाठी भीती असते. अर्जुन घाबरलेला नाही, तो घाबरतही नाही, तो युद्धातून बाहेर पडणार नाही. फक्त आता पुढे जे येणार आहे तो प्रसंग आहे त्यांच्या नातलगांचा, त्यामुळं त्याचा विषाद आहे, बाकी काही नाही. इथून पुढच्यामध्ये कुठले कुठले शंख फुंकले आणि युद्धाला कशी सुरुवात झाली याचं वर्णन आपण पुढच्या भागामध्ये बघणार आहोत. आजचा भाग इथंच आपण थांबणार आहोत.
आजच्या भागामध्ये हेच वर्णन होतं. त्यामुळे ह्याच्यापेक्षा आज काय तत्त्वज्ञान सांगायची काय त्यामध्ये जागाच नव्हती. पुढचे आणखीन काही श्लोक आहेत की ज्यामध्ये फारसं तत्त्वज्ञान नाही, पण माऊलींनी काही तत्त्वज्ञान टाकलेलं आहे, ते उद्याच्या भागामध्ये बघूया. आज आपण विराम घेऊया. आजचा भाग ज्ञानेश्वर माऊली आणि श्री गुरूंना अर्पण करतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञान